आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा सुपूर्द करण्यात आलाय। सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा राजीनामा आता स्वीकार करण्यात आलाय। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि गेल्या 3-4 दिवसांपासून एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि त्या मुद्द्यानंतर हा पहिला राजीनामा समोर आलाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकार देखील करण्यात आलाय। काय नेमक्या घडामोडी घडतायत? तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे। तर डॉक्टर सुश्रुत घैसास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडण्यात आलेले आहेत। अक्षयकडून अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात। अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्रकरणासंदर्भात नवीन अपडेट समोर येते। डॉक्टर सुश्रुत घैसास हे राजीनामा देणार असल्याचं समोर येतंय, नेमकी काय अधिक माहिती? डॉक्टर सुश्रुत घैसास खरं तर डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे गायनाकोलॉजिस्ट आहेत। तनिषा भिसे प्रकरणात त्यांचं नाव देखील या ठिकाणी जोडण्यात आलं होतं। भिसे कुटुंबियांकडून 10 लाख रुपयांची अनामत रक्कम जी मागणी आहे ती देखील घैसास यांनी केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता। मात्र आता थेट सुश्रुत घैसास यांनीच डॉक्टरचा त्यांच्या दीनानाथ रुग्णालयाचा राजीनामा दिल्याचं कळतंय। कारण संपूर्ण रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण, तशीच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन, याच्यामुळे हे नैतिक जबाबदारीतूनच हा राजीनामा दिल्याचं माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे। 5 वाजता या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती रुग्णालय प्रशासन करण्यात येईल।